हे कालाजामुन बघा, काय मस्त रसरशीत आणि स्पॉन्जी झाले आहेत. बघूनच तुम्हाला कळत असेल. कालाजामुन म्हटलं की आपल्याला वाटतं की खूप अवघड असेल, पण तसं काही नाही हो. हे बनवायला अगदी सोपे आहेत. काही टिप्स फॉलो केला तर तुमचे कालाजामुनही अगदी मस्त असे रसरशीत होतील. नमस्कार, मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. आता बघा, इथे मी एक मोठी परात घेतली आहे आणि त्यामध्ये अर्धा किलो खवा घेतलेला आहे. जो आपण गुलाबजामसाठी खवा वापरतो ना, तोच खवा मी इथे घेतलेला आहे. आता हा खवा आपल्याला नुकताच फ्रीजमधून काढलेला घ्यायचा नाही, तर तो रूम टेम्परेचरवरचा घ्यायचा आहे. जर तुम्ही हा खवा फ्रीजमध्ये ठेवला असाल तर गुलाबजाम बनवण्याआधी एक अर्धा तास तरी याला बाहेर काढून ठेवा. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पनीर. तर इथे मी बरोबर 150 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. आता हे पनीर आपल्याला यामध्ये किसून घालायचं आहे. एकदम बारीक किसणीने हे पनीर आपल्याला यामध्ये किसून घालायचं आहे. पनीर घातल्यामुळे कालाजामुन आतून छान रसरशीत होतात आणि त्याला एक छान जाळीदार टेक्स्चर येतं. त्यामुळे यामध्ये आपल्याला पनीर अवश्य घालायचं आहे. अर्धा किलो खव्यासाठी 150 ग्रॅम पनीर हे अगदी योग्य प्रमाण आहे. सगळं पनीर किसून यामध्ये घातलं. आता हे पनीर आपल्याला यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे पनीर जरी आपण किसून घेतलं असलं तरी ना, हाताच्या तळव्याने ना याला चांगलं असं हे या खव्यामध्ये मिक्स करून एकजीव करून घ्यायचं आहे. खव्यामध्ये सुद्धा लहान लहान कण असतात. त्याचबरोबर जरी आपण पनीर किसून घेतलं असलं तरीसुद्धा त्यामध्ये सुद्धा अगदी बारीक बारीक कण असतात. त्यामुळे तळहाताने याला चांगलं रगडून असं एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून पनीर आणि खवा छान एकजीव होईल आणि त्याचं टेक्स्चरसुद्धा एकदम छान मऊ होईल. तर बघा, मी याला छान असं एकजीव करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 1 टीस्पून इतकं बेकिंग पावडर घालायचं आहे. बेकिंग पावडरमुळे कालाजामुनला छान जाळीदार टेक्स्चर येतं. आता बघा, हे मिश्रण बरंचसं ओलसर किंवा चिकट दिसत आहे. त्यामुळे आपल्याला यामध्ये बाइंडिंगसाठी थोडासा मैदा घालायचा आहे. तर सुरुवातीला यामध्ये मी 5 टेबलस्पून इतका मैदा घालणार आहे. आवश्यकता वाटली तर नंतर अजून एखादा दुसरा चमचा मैदा आपण यामध्ये घालू शकतो. सोबतच यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून इतकं पिठी साखर घालायचं आहे. सॉरी, पिठी साखर घातलेला व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे, पण 1 टेबलस्पून इतकं पिठी साखर यामध्ये घाला. याने काय होतं की कालाजामुनला रंग सुरेख येतो. आता मैदा, बेकिंग पावडर आणि पिठी साखर या खव्यामध्ये आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. अर्धा किलो खवा आणि 150 ग्रॅम पनीर एवढ्यासाठी मला 8 टेबलस्पून इतका मैदा लागलेला आहे. कधी जर खवा खूप ओलसर असेल तर यामध्ये 9 ते 10 टेबलस्पून इतका मैदा घालावा लागेल. पण 9 ते 10 टेबलस्पूनपेक्षा जास्त मैदा अजिबात घालायचा नाही. आता तुम्हाला वाटेल की आपला मैदा बरोबर झाला आहे की नाही, हे कसं ओळखायचं? तर बघा, हे मिश्रण असं गोल गोल परातीत फिरवते आहे. तर हे परातीपासून वेगळं व्हायला लागलेलं आहे, म्हणजे आपल्या परातीला मिश्रण चिटकत नाही. याचाच अर्थ काय की यामध्ये आपल्याला पुन्हा मैदा घालण्याची गरज नाही. असं गोल गोल फिरवत राहायचं. मिश्रण परात सोडू लागलं की समजायचं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आणि आता यामध्ये आपल्याला मैदा घालायची गरज नाही. बेकिंग पावडर, मैदा, पिठी साखर घालून याला छान एकजीव करून घेतलं. अगदी मस्त असं मिश्रण तयार झालेलं आहे. आता याला झाकून थोडा वेळ मुरण्यासाठी असंच झाकून बाजूला ठेवून देऊयात, जेणेकरून यामध्ये जे आपण बेकिंग पावडर घातला आहे ना, ते छान ॲक्टिवेट होईल. तोपर्यंत आपण इकडे कालाजामुनसाठीचा पाक बनवून घेऊयात. गुलाबजामुन असो किंवा कालाजामुन, त्यासाठी पाक बनवताना नेहमी आपल्याला खव्याचे 1.5 साखर घ्यायची आहे. अर्धा किलो खवा होता तर त्याच्या 1.5 म्हणजे पाऊण किलो इथं मी साखर एका कढईत घेतलेली आहे. आता यामध्ये साखर बुडेल इतपत आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. साधारण मी 2.5 पेला इतकं पाणी यामध्ये घातलेलं आहे. आता ही कढई आपल्याला गॅसवरती ठेवायची आहे. गॅस चालू करायचा आहे आणि साखर तळाला चिटकू नये म्हणून याला तळापासून हलवून घ्यायचं आहे. आता याला असं अधेमध्ये हलवत यातील सगळी साखर आपल्याला विरघळून घ्यायची आहे आणि याला एक उकळी येऊ द्यायची आहे. तर बघा, साखर पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळली आहे आणि याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे. आता याला 1 मिनिटभर असंच उकळून द्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला केशर आणि वेलची अशा फोडून घालायच्या आहेत.
म्हणजे काला जामुनला स्वाद छान येईल. केशर घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे. इथे आपल्याला एकतारी वगैरे पाक बनवायचं नाही, तर पाकाला फक्त चिकटपणा जाणवायला हवा इतकंच याला आपल्याला उकळून घ्यायचं आहे. असं बोटावरती पाक घेतला की त्याचा चिकटपणा जाणवायला हवा. यापेक्षा खूप जास्त पाक उकळायचा नाही, नाहीतर पाक खूप जास्त घट्ट होतो आणि त्यामुळे तो कालो जामुनमध्ये आतपर्यंत मुरला जात नाही. आता यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं लिंबूचा रस घालायचा आहे. साधारण अर्ध्या लिंबूचा रस घाला, म्हणजे यामध्ये पुन्हा साखरेचे क्रिस्टल्स तयार होणार नाहीत आणि काला जामुनवर पांढरे पांढरे साखरेचे थर किंवा कण जमा होणार नाहीत. आपला पाक तयार झालेला आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि हा पाक आपल्याला बाजूला ठेवून द्यायचा आहे. आता आपण गुलाबजामुन वळायला घेऊ, पण त्याआधी जामुन तळण्यासाठी एका कढईत तेल मंद आचेवरती गरम करायला ठेवू, म्हणजे जामुन वळेपर्यंत तेल गरम होईल. आता आपण जामुन वळायला घेऊ. आता तुम्हाला काला जामुन लहान मोठा जसा हवा आहे त्यानुसार यातील मिश्रण घ्या. सुरुवातीला जोर देऊन नंतर प्रेशर थोडं थोडं रिलीज करून हा जामुन गोल गोल फिरवून असा वळून घ्या. आता याचप्रमाणे मी बाकीचे काला जामुन वळून घेते. तर इथे मी काही जामुन वळून घेतलेले आहेत. आता हे जामुन आपण तळून घेऊ. जामुन तळताना तेल खूप गरम नसावं. आता यामध्ये आपल्याला एक एक करून जामुन सोडून घ्यायचे आहेत. आता जामुन तेलात सोडल्यानंतर चमचा असा तेलामध्ये गोल गोल फिरवत राहायचं आहे, म्हणजे जामुन सगळ्या बाजूने तळले जातात. त्यांना सगळीकडे एकसारखा रंग येतो आणि ते एकमेकांना चिटकून फुटतही नाहीत. हे जामुन आपल्याला मंद आचेवरती पेशन्स ठेवूनच तळून घ्यायचे आहेत. जामुन हळूहळू तरंगून वर येत आहेत, म्हणजे आतपर्यंत ते मस्त असे तळले जात आहेत. जामुन तळत असताना आपले जामुन अजिबात फुटलेले नाहीत, म्हणजे आपलं बेकिंग पावडर आणि मैद्याचं प्रमाण अगदी योग्य झालेलं आहे. सगळे जामुन तळून वरती आलेले आहेत. रंगही छान सोनेरी आलेला आहे, पण या रंगावरती तुम्ही हे तळताना ते पाकात जाऊन अजून फिके होतात, म्हणून याला अजून चांगला गडद रंग यायला हवा. म्हणून आता आपल्याला गॅस मोठा करून अजून 1 ते 1.5 मिनटं याला तळून घ्यायचं आहे, म्हणजे याला छान गडद चॉकलेटी रंग येईल. अशा गडद चॉकलेटी रंगावरती हे जामुन तळले गेले की आता हे जामुन आपल्याला लगेचच तेलातून काढून घ्यायचे आहे, नितळून घ्यायचे आहेत आणि आता हे लगेचच गरम गरम पाकात घालायचे आहेत. पण पाकाचं टेम्परेचरही तितकंच महत्त्वाचं आहे. हे माझ्या बोटाला गरम लागतंय, पण बोटाला चटका बसत नाही, म्हणजे कोमटपेक्षा थोडं गरम पाक असावा. अशा या गरम पाकामध्ये गरम गरम गुलाबजाम घालायचे आहेत. अगदी थंड पाकामध्ये घातले तर आतपर्यंत पाक मुरला जात नाही आणि जर थंड झालेले गुलाबजाम जरी घातला तरीसुद्धा ते पाक छान शोषून घेत नाहीत. म्हणूनच गरम गरम गुलाबजाम गरम पाकामध्येच घालायचे आहेत. आता याच पद्धतीने मी सगळे काला जामुन बनवून घेते आणि पाकामध्ये मुरवत ठेवते. तर बघा इथे मी सगळे काला जामुन करून घेतलेले आहेत आणि पाकामध्ये घातलेले आहेत. आता या काला जामुनचं वरचं आवरण थोडं कडक असतं, कारण याला आपण बराच वेळ तळलेलं असतं. त्यामुळे पाक मुरण्यासाठी थोडा जास्तीचा वेळ लागतो. साधारण 5 ते 6 तास मी हे असंच ठेवलेलं होतं. फक्त एकदा दोनदा याला हलवलं होतं, म्हणजे खालचे वर आणि वरचे खाली, म्हणजे सगळे काला जामुन पाकात छान मुरतील. बघा काय मस्त रसरशीत आपला काला जामुन बनून तयार झालेला आहे. मी तुम्हाला एक कट करूनही दाखवते, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की अतिशय मस्त जाळीदार रसरशीत असे हे काला जामुन तयार झालेले आहे. असे हे मस्त रसरशीत काला जामुन तुम्हीही बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा, व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, टुमटुमीत राहा. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.